नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या साताऱ्याची सून वैष्णवी या मराठी यूट्यूब चॅनलवरती। चला तर मग आज पाहूयात घरगुती पद्धती बनवले जाणारे व्हेज पॅटीस। मी इथे घरातल्या घरात व्हेज पॅटीस बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला ही सोपी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। सर्वात पहिले मी 2 पळी तेल घेतलं आहे, त्यात राई जिरं याची फोडणी दिली आहे। त्यानंतर त्यात कांदा कढीपत्ता टाकून तो छानपैकी परतून घेतला आहे। थोडा लालसर होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला। त्यानंतर मीठ घातलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार। त्यानंतर मी त्याच्यामध्ये मिरची अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट केली होती ती टाकली, हळद टाकली, उकडलेला बटाटा घेतला आहे तो मॅश करून घेतला आहे आणि त्याला चांगला परतून घेतला आहे। त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला मस्तपैकी शिजत ठेवलं आहे। आणि इकडे मी बेसन पीठ घेतलं आहे, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोडासा खायचा सोडा टाकला आणि त्याला मिक्स करून घेतलं आहे। ते एक साईडला ठेवलं आणि इथे ब्रेड घेतले, ब्रेडला थोडंसं बॅटर लावलं आहे आपलं जे तयार केलेलं पॅटीसचं आणि असं सुरीने मस्तपैकी त्याला कट करून घेतलं आहे। त्यानंतर हे रेडी झालं आहे, सगळे कट करून घेतले मी। त्यानंतर कढई घेतली, कढईमध्ये तेल ओतलं आहे आणि मग आपण पॅटीसचं जे बॅटर बनवलं होतं कोटिंगसाठी बेसनचं त्याच्यामध्ये ते मिक्स करून गरम करून तेलामध्ये सोडले आहेत पॅटीस। पहिले तो गॅस फास्ट ठेवायचा, कारण ती कोटिंग चांगली म्हणजे कोट होतं चांगल्या पद्धतीचं फास्ट गॅस असेल तर। आणि मग लगेचच बारीक करायचं, कारण थोडेसे माझे करपले, कारण मला थोडा अंदाज नव्हता, मीही बनवतच होते पहिल्यांदा। अशा पद्धतीत माझे पॅटीस मी बनवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर साताऱ्याची सून वैष्णवी या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।